नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेला आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल, केंद्रीय स्तरावरून आपल्याला एक महत्त्वाची सूचना आलेली आहे। एक पोर्टल निर्माण करण्यात आलेला आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला शाळेची नोंदणी करायची आहे आणि शाळेचं मूल्यांकन सुद्धा करायचं आहे। तर मित्रांनो, स्वच्छ एवं हरित विद्यालय मूल्यांकन 2025 हे आपल्याला आपल्या शाळेचं करायचं आहे। केंद्र स्तरावरून या सूचना असणार आहे। संपूर्ण देशामधील शाळांचं हे मूल्यांकन होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर त्या पोर्टलवर किंवा त्या ॲपवर नोंदणी करावी लागणार आहे। तर मित्रांनो, स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग यासाठी आपल्याला शाळेची जी नोंदणी करायची आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि दुसऱ्या पार्टमध्ये मित्रांनो, आपल्याला जी माहिती भरायची आहे, जे मूल्यांकन करायचं आहे त्याची माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग हाऊ टू रजिस्टर स्कूल म्हणजे आपली शाळा आपल्याला नोंदणी कशी करायची आहे, या पोर्टलवर किंवा या ॲपवर आपल्याला आपल्या शाळेची नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित मी आपल्याला देणार आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, केंद्र शासनाकडून देशातील प्रत्येक शाळांसाठी ही महत्त्वाची अपडेट असणार आहे। स्वच्छ एवं हरित विद्यालय मूल्यांकन हे जे मूल्यांकन आहे मित्रांनो, हे आपल्याला ॲपच्या सहाय्याने किंवा त्या वेबसाईटच्या सहाय्याने करता येणार आहे। तर मित्रांनो, आपणासाठी ते ॲप जे आहे ॲपच्या सहाय्याने करणं सोपं असणार आहे। वेबसाईटवरूनही करता येणार आहे, ते सुद्धा सोपं असणार आहे, परंतु मी आपल्याला ॲपच्या सहाय्याने कसं करायचं हे दाखवणार आहे। तर मित्रांनो, आपला हा पार्ट 1 असणार आहे। यामध्ये आपण शाळेची नोंदणी जी आपल्याला करायची आहे अगोदर ती कशी करायची ते दाखवणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये आपण यामध्ये जे आपल्याला मूल्यांकन करायचं आहे त्याची माहिती मी देणार आहे। तर बघा, सगळ्यात अगोदर आपण आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जाणार आहोत आणि इथे आपल्याला ते जे ॲप आहे ते अगोदर इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। तर बघा, मी सर्च बॉक्समध्ये येतो आणि इथे मित्रांनो आपल्याला SHVR असं टाईप करायचं आहे। तर बघा, मी इथे टाईप केलेलं आहे SHVR, याला मी क्लिक करून घेतो। SHVR टाईप केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर हे जे आलेलं आहे, यामध्ये बघा इथे हे जे ॲप आहे, हे जे दिसत आहे आपल्याला, हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। तर बघा, मी याला इन्स्टॉल करून घेतो। इन्स्टॉल केल्यानंतर आपण समोरची जी प्रोसेस आहे ते करणार आहोत। तर मित्रांनो, अगदी छोटा ॲप आहे, 25 MBचा असणार आहे फक्त, आणि हे ॲप जे आहे हे आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर मित्रांनो, वेब पोर्टलच्या सहाय्याने सुद्धा हे करता येणार आहे, वेबसाईटच्या सहाय्याने। तर वेबसाईटची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर आपण आता या ॲपच्या सहाय्याने हे बघणार आहोत। तर बघा, हे जे ॲप आहे हे आता डाउनलोड होत आहे, इन्स्टॉल होत आहे। डाउनलोड झाल्याबरोबर याला आपण इन्स्टॉल करणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे जे नोंदणी आहे आपल्या शाळेची ते करणार आहोत। अगदी सहजपणे मित्रांनो आपलं हे काम होणार आहे आपल्या मोबाईलच्या सहाय्याने। स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती मी देणार आहे, फक्त आपल्याला हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पूर्ण बघायचा आहे। तर मित्रांनो बघा, हे जे ॲप आहे हे इन्स्टॉल झालेलं आहे। आता मोबाईलमध्ये ते ॲटो स्कॅन होत आहे आणि त्यानंतर आपण याला ओपन करणार आहोत। तर बघा, स्कॅन झालेला आहे। आता याला मी इथून ओपन करून घेणार आहे। तर बघा, ओपनवर मी क्लिक करतो। ओपनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे, डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन ॲट लिटरसी म्हणून, आणि इथे हे जे आहे हे आपल्याला दिसणार आहे। तर सगळ्यात अगोदर मित्रांनो आपल्याला बघा इथे वर लिहिलेलं आहे स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग म्हणून, आणि खाली आपल्याला 2 ऑप्शन मिळणार आहे भाषा निवडण्यासाठी, ते हिंदी आणि इंग्लिश असणार आहे। मित्रांनो, केंद्र शासनाकडून हे अपडेट असणार आहे, त्यामुळे इथे देशातील प्रत्येक शाळेमध्ये हे जे मूल्यांकन आहे हे होणार आहे, त्यामुळे इथे 2 भाषा आपल्याला घेता येणार, 2 पैकी एक घ्यायची आहे। तर बघा, मी इथे इंग्लिश सिलेक्ट करतो आणि कंटिन्यू करतो। कंटिन्यू केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे। याला नेक्स्ट करत जायचं आहे आपल्याला। इथे आपल्याला तेवढं काही करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे फक्त। नेक्स्ट केल्यानंतर बघा आता इथे 2 ऑप्शन आलेले आहेत, सिलेक्ट युअर रोल म्हणून। तर इथे स्कूल युजर आणि ऑथोराइज इव्हॅल्युएटर म्हणून आहे। तर आपल्याला मित्रांनो स्कूल युजर म्हणून घ्यायचं आहे, कारण आपल्याला शाळेचं मूल्यांकन इथे करायचं आहे। तर बघा, यावर मी टिक करून घेतो। यावर टिक केल्यानंतर खाली कंटिन्यूचं जे बटन आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला परमिशन द्यायची आहे लोकेशनचं वगैरे। तर मी या परमिशन देऊन देतो आणि त्यानंतर आपण समोर जाणार आहोत। तर बघा, आता लोकेशनची परमिशन दिलेली आहे, ते सर्च होत आहे आणि त्यानंतर आपण समोर जाणार आहोत। तर मित्रांनो बघा, लोकेशनची परमिशन दिल्यानंतर आता हे ॲप अशा पद्धतीने आपल्यासमोर दिसणार आहे। तर इथे सगळ्यात अगोदर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस हा जो दिसत आहे, इथे UDIS कोड आणि पासवर्ड मागत आहे।
आणि आपलं रजिस्ट्रेशन अजूनपर्यंत व्हायचं आहे, त्यामुळे आपल्याला इथे खाली बघा एक ऑप्शन मिळणार आहे नॉट रजिस्टर येट साइन इन म्हणून. तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, आपल्याला साइन अप करून घ्यायचं आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा इथे आपल्याला सगळ्यात अगोदर युडॅश कोड टाकून घ्यावा लागणार आहे. तर मी युडॅश कोड टाकून घेतो. शाळेचा युडॅश कोड आपल्याला टाकावा लागणार आहे. युडॅश कोड टाकल्यानंतर मित्रांनो बघा इथे आपल्याला एक कॅप्चा जो दिसत आहे, हा कॅप्चा जसाच्या तसा आपल्याला इथे एंटर करायचा आहे. तर बघा हा कॅप्चा मी इथे टाकून घेतो. अतिशय सोप्या पद्धतीने तो टाकता येणार आहे आणि त्यानंतर आपण समोर जाणार आहोत. तर बघा मित्रांनो अगदी केअरफुली आपल्याला तो जो कॅप्चा असणार आहे तो इथे टाकून घ्यावा लागणार आहे. त्यानंतर बघा कॅप्चा मी टाकला. त्यानंतर आता इथे कंटिन्यूवर आपल्याला क्लिक करायचं आहे. 5 स्टेपमध्ये मित्रांनो आपलं हे रजिस्ट्रेशन होणार आहे. तर बघा पहिली स्टेप झालेली आहे. इथे बघा साइन अपच्या 5 स्टेप आहे, दुसरी आपली सुरू आहे. पहिली स्टेप झालेली आहे. तर दुसऱ्या स्टेपमध्ये मित्रांनो आपल्याला इथे मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. तर मी मोबाईल क्रमांक टाकून घेतो माझा. आपला जो ऑफिसला क्रमांक दिलेला आहे मोबाईल क्रमांक तोच आपल्याला टाकायचा आहे. तर तो टाकल्यानंतर बघा खाली कंटिन्यूचं बटन आहे, त्यावर मी क्लिक करून घेणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा तिसरी स्टेपवर आपण आलेलो आहोत. तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला जो मोबाईल क्रमांक मित्रांनो आपण टाकलेला आहे त्यावर एक OTP आलेला आहे. तो OTP आपल्याला इथे एंटर करून घ्यावा लागणार आहे. तर बघा तर मित्रांनो बघा OTP आलेला आहे. OTP मी आता इथे टाकून घेणार आहे. अगदी सहजपणे अगदी 2 मिनिटामध्ये तो OTP जो आहे तो मित्रांनो आपल्याला येणार आहे आणि तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर मित्रांनो खाली कंटिन्यूचं बटन आहे, त्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपल्या 3 स्टेप पूर्ण झालेल्या आहे मित्रांनो. आता ही चौथी स्टेप असणार आहे. इथे आपल्याला कन्फर्म स्कूल डिटेल करायचं आहे, म्हणजे आपल्या शाळेची संपूर्ण डिटेल इथे लिहून येणार आहे आणि ती आपल्याला एकदा वाचून घ्यायची आहे, पूर्ण बघून घ्यायची आहे. बहुतेक ते बरोबरच असणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ती कन्फर्म करायचं आहे. व्हेरीफाय अँड प्रोसीडचं खाली बटन आहे. तर बघा इथे सगळ्यात महत्त्वाचं हे असणार आहे मित्रांनो, वर आपल्या शाळेची जी डिटेल दिसत आहे हे आपल्याला संपूर्ण पाहून घ्यायचे आहे. हे संपूर्ण डिटेल बहुतेक बरोबरच असणार आहे, तरी पण आपण चेक करून घ्या. आणि त्यानंतर खाली मित्रांनो एक महत्त्वाची स्टेप आपल्याला करायची आहे. इथे बघा आपल्याला नोट बॉर्डर विलेज रिफेअर्स टू सेटलमेंट लोकेटेड क्लोज टू बाउंड्री लाईन बिटवीन 2 कंट्रीज अशा पद्धतीचं असणार आहे. इथे मित्रांनो आपल्याला नो करून घ्यायचं आहे. इथे हे महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. इथे आपल्याला नो करायचं आहे. नो केल्यानंतर डेजिग्नेशन ऑफ रिस्पॉन्डंट म्हणजे माहिती भरणाऱ्याचं इथे असणार आहे. तर याला आपल्याला आपण काय आहे माहिती भरणारा कोण आहे ते टाकून घ्यायचं आहे. जसं आता छोट्या शाळेमध्ये जनरली टीचरच असते, परंतु मोठी जर शाळा असेल तर प्रिन्सिपल असू शकते किंवा इन्चार्ज हेड ऑफ द स्कूल असू शकते. तर मी ते टीचर करून घेणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा इथे युजेस ऑफ स्कूल प्रेमायसेस यावर जर आपण क्लिक केलं तर सिंगल स्कूल दॅट रन इन मोर दॅन 1 कॅम्पस, त्यानंतर सिंगल स्कूल डबल शिफ्ट, सिंगल स्कूल सिंगल शिफ्ट. तर मित्रांनो जिल्हा परिषदचं जनरली सिंगल स्कूल सिंगल शिफ्ट अशा पद्धतीचं हे येणार आहे. मल्टिपल स्कूल ऑन प्रिमायसेस विथ डिफरंट युडायस कोड हे वगैरे आपल्याकडे येणार नाही, म्हणजे वेगवेगळ्या युडायस कोड असलेल्या आणि एकाच परिसरामध्ये असलेल्या शाळा अशा पद्धतीचा त्याचा अर्थ होतो. तर आपलं सिंगल स्कूल सिंगल शिफ्ट हे घेऊन आपण समोर जाणार आहोत. तर बघा संपूर्ण माहिती आपण इथे भरून घेतलेली आहे. त्यानंतर बघा इथे एक चेकबॉक्स असणार आहे, याला आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. प्लीज ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशनचा असणार आहे तो, तर याला आपल्याला टिक करायचा आहे. तर एक नोटिफिकेशन येणार आहे, एक कन्फर्मेशन येणार आहे टर्म अँड कंडिशनचं, याला ॲग्री करायचं आहे. त्यानंतरच ते तिथे राईट मार्क येणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात खाली व्हेरीफाय अँड प्रोसीड म्हणून आहे, यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो आता आपली संपूर्ण माहिती भरून झालेली आहे. तिथे आपल्याला आता पासवर्ड तयार करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे. तर बघा हे शेवटची स्टेप असणार आहे 5वी आणि इथे आपल्याला आता पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. तर मी पासवर्ड इथे तयार करून घेतो. त्याला मित्रांनो आपल्याला कन्फर्म पासवर्ड करून घ्यायचा आहे, तोच पासवर्ड तिथे टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो बघा आता मी इथे पासवर्ड वगैरे तयार करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला खाली जे साइन अपचं बटन आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन इथे पूर्ण होणार आहे. तर बघा साइन अप मी करून घेतो आणि आता आपलं हे जे रजिस्ट्रेशन आहे मित्रांनो अगदी साइन अप कंप्लीटेड म्हणून आलं आहे. युअर पासवर्ड हॅज बीन सक्सेसफुली क्रिएटेड फॉर युअर SHVR अकाउंट. यू कॅन यूज दिस पासवर्ड अँड लॉग इन नेक्स्ट टाइम. म्हणजे तर मित्रांनो बघा आता आपला पासवर्डपर्यंत आपली स्टेप पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला काही माहिती जी आहे शाळेची ती भरून घ्यायची आहे. तर बघा इथे आपण तिथे ओके केल्याबरोबर प्रायमरी इन्फॉर्मेशन येणार आहे आणि ही 3 स्टेपमध्ये असणार आहे. तर मित्रांनो बघा इथे आपल्याला स्टुडंट एनरोल इन स्कूल म्हणजे आपल्या शाळेची जी पटसंख्या असणार आहे ती टाकायची आहे, नंबर ऑफ बॉईज आणि नंबर ऑफ गर्ल म्हणून.
तर बघा जे काही असेल ते आपल्याला तिथे टाकून घ्यायचे आहे. तर मी आता तिथे टाकून घेतो. त्यानंतर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स हे जर असतील म्हणजे CWSN वगैरे तर हे टाकून घ्यायची आहे त्याची संख्या. त्यानंतर टीचर अँड स्टाफ, तर नंबर ऑफ मेल, नंबर ऑफ फिमेल जे काही असेल ते आपल्या शाळेची ते आपण टाकून घ्या. त्यानंतर टोटल नंबर ऑफ वॉटर पॉईंट आहे इथे. तर बघा प्लीज एंटर म्हणून आहे तिथे. तर इथे वॉटर पॉईंट जे आहे ते टाकून घ्यायचे आपल्या शाळेमध्ये जे पाण्याची सुविधा आहे ते. टॉयलेट इन द स्कूल, बॉईज टॉयलेट, गर्ल्स टॉयलेट, त्यानंतर युरिनल इन द स्कूल, त्यानंतर बॉईजसाठी किती असणार आहे, गर्ल्ससाठी किती असणार आहे. म्हणजे मित्रांनो हे आपले स्वच्छतागृह आहे त्याची माहिती आहे. त्यानंतर डज द स्कूल हॅव फंक्शनल सिस्टीम इन सेफ डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर. तर यामध्ये आपल्याला काही ऑप्शन असणार आहे ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आपल्याकडे जे काही सुविधा असेल त्या याच्यानुसार. तर जर ती सुविधा असेल तर ते आपल्याला तिथे सिलेक्ट करून घ्यायचे. तर मी हे सिलेक्ट करून घेतो इथे. त्यानंतर डज द स्कूल हॅव अ फंक्शनल सिस्टीम फॉर सेफ डिस्पोजल फॉर वेस्ट वॉटर. तर यामध्ये सुद्धा काही ऑप्शन असणार आहे आणि ते आपल्याला तिथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो बघा एवढी माहिती भरल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर प्रायमरी इन्फॉर्मेशन, कंप्लीट प्रोफाईल, आता हे दुसऱ्या याच्यावर आलेलं आहे. तर इथे हॅज द स्कूल वोन अवॉर्ड ॲट अ डिफरंट लेवल इन SVP 2016-17, SVP 2017-18. जर यामध्ये मित्रांनो आपल्याला काही पारितोषिक वगैरे मिळालेले असतील तर त्याचं हे आहे. तर आपण आपल्या पद्धतीने जे काही असेल ते करून घ्या. तर बघा माझ्याकडे इथे नो आहे तर मी इथे नो करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. हे दुसरी स्टेप आपली पूर्ण झालेली आहे. आता तिसऱ्या स्टेपवर आपण येणार आहोत. तर बघा प्रायमरी इन्फॉर्मेशन, कंप्लीट प्रोफाईल हे तिसरी असणार आहे. तर बघा हॅज द स्कूल डेव्हलप अँड इम्प्लिमेंटेड स्वच्छता ॲक्शन प्लॅन. तर स्वच्छता ॲक्शन प्लॅन आपण डेव्हलप केला आहे काय, तर इथे येस करून घेणार आहे मी. इज द स्कूल बहुतेक आपल्या शाळेमध्ये आपण केलेलं आहे. इज द स्कूल अवेअर ऑफ द रिक्वायरमेंट. तर इथे जे काही असेल मित्रांनो ते आपल्याला आपल्या पद्धतीने पाहून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे संपूर्ण माहिती आता आपल्या तिसऱ्या स्टेपची सुद्धा झालेली आहे. आता आपण इथे सबमिट करणार आहोत. सबमिट केल्यानंतर मित्रांनो बघा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा मेसेज आलेला आहे. आत्ता आपला रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ एवं हरित विद्यालय मूल्यांकन रजिस्ट्रेशन जे आहे आपल्या शाळेचं ते ॲपच्या सहाय्याने करता येणार आहे. तर स्किप न करता जर आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर आपल्या ते लक्षात आलेलं असेल. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती केंद्र शासनाकडून जे आलेली आहे, अपडेट आलेली आहे. आपल्या शाळेचं आपल्याला रजिस्ट्रेशन आणि मूल्यांकन करायचं आहे. तर SHVR हे जे ॲप आहे किंवा हे जे पोर्टल आहे या पोर्टलवर आपल्याला स्वच्छ एवं हरित विद्यालय मूल्यांकन रजिस्ट्रेशन कसं करायचं आपल्या मोबाईलवरून याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित आपण बघितलेली आहे. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असे का नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.